तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। कचेरी प्रकल्पामुळे बुलढाणा जिल्ह्याचा अनुशेष भरून निघणार असून या सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचा विकास होणार असल्याचे प्रतिपादन मतदारसंघाचे डॉक्टर संजय यांनी केले आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या सोनाळा जवळील कचेरी प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा दिनांक 16 फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। आणि त्यामुळे आज सकाळी जो कार्यक्रम होता आपला, तर मुंबईला पोहोचल्यानंतर मग अमरावती महानगरपालिकेचा एक इश्यू होता, त्यामुळे अर्जन्सी मध्ये मला आज सकाळी फ्लाईटने अमरावतीला जावं लागलं। बघून तिलाही सोबत घेऊनच फिरून आलो आणि त्यामुळे आज सकाळचा पण संध्याकाळी कार्यक्रम ठेवला आणि डायरेक्ट अमरावतीत इथं पोहोचतोय। त्यामुळे तिची इच्छा नसतानाही तिला घेऊन आलो मी सोबत। तशी ती मेन असून तीच फिरत राहते, परंतु माझ्या सोबत एखाद्या कार्यक्रमात असावं म्हणून मी तिला सोबत बसवलेला आहे। वहिनीचं राज्य हा वरते सुंदर वहिनी खाली नाही बसला, खाली बघित नाही अजून तसं आमच्याकडे अग्रीमेंट नाहीये, तसं होणार नाही पण तसं बी नाही। आपल्या कचेरी प्रकल्पाच्या बंदिस्त वितरण प्रणालीच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित श्री हजारे साहेब, जुनेजा साहेब, काळे साहेब, नंतर आपले माजी जिल्हा परिषद सदस्य खोदरेजी, तालुका अध्यक्ष बाबाजी पाटील, आमचे ज्येष्ठ नेते पांडुरंग हागे, राजीभाऊ ठाकरे, उपस्थित सर्वांची माफी सर्व। अरे आता काय पद आपल्याकडे जास्त झाले त्यामुळे प्रॉब्लेम आहे। खरेदी विक्रीचे आपले अध्यक्ष आहेत रावणकरजी आणि सर्व प्रतिष्ठित सन्माननीय मंच उपस्थित, तेवढेच प्रतिष्ठित समोर बसलेले सगळे बंधू आणि भगिनी, भगिनी नाही आहे बंधूंनो, एक एक टप्पा आपण जो आहे या मतदारसंघामध्ये पुढे जातोय। मला माहिती नाही, तुम्हाला माहिती नाही, पण मला माहिती आहे की मी जेव्हा राजकारणात आलो, म्हणजे पार्श्वभूमी सांगतो होता की जेव्हा राजकारणामध्ये येण्याचं मी एक केलं की आपल्या राजकारणामध्ये गेलं पाहिजे। आता त्यावेळेस तुम्ही फार लहान होतो, तुमच्यासारखे बरेचसे मुलांचं स्वप्न असते की मी याच्यात पर्यंत गेलो पाहिजे, या पदावर गेलो पाहिजे, या क्षेत्रात मी फिरलो पाहिजे, त्या क्षेत्रामध्ये मी गेलो पाहिजे, असं प्रत्येकाचा अर्थ वाटत राहतो। मलाही वाटायचं की राजकारणात पुढे गेलो पाहिजे, लहानपणापासून ते वाटायचं। परंतु जेव्हा मी डॉक्टर होऊन या जळगाव जामोदमध्ये प्रॅक्टिस सुरू केली आणि पिंड हा समाजकारणाचा असल्यामुळे दवाखान्यात लक्ष कमी, दवाखाना चांगला चालायचा, असं नाही की दवाखाना चालत नव्हता म्हणून समाजकारण किंवा राजकारणात असं नाही, दवाखाना चांगला चालाय, परंतु त्यावेळेस समाजकारणाची खूप आवड होती। एक स्वप्न उराशी होतं की आपण कुठेतरी भव्य दिव्य आपल्या हातून करता आलं पाहिजे, आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात काम करता आलं पाहिजे, खूप लोकांची सेवा करता आली पाहिजे। या दृष्टिकोनातून कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला संधी किंवा उपलब्ध होऊ शकते। समाजकारण करता 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 जनमानसामध्ये थोडीफार एक झाली, त्यावेळेस सोनाळावाले थोडे नाराजही झाले 2004 मध्ये, मला टास्क खुश असतील तेव्हा नाराज झाले, पण आज तो खुश आहे ना। तो 2004 मध्ये राजकारणामध्ये सगळ्यांच्या आशीर्वाद तिकीट मिळालं, तेव्हा खूप प्रवास चालू झाला, पण तो राजकारणामध्ये ध्येय हे नव्हतं की राजकारणामध्ये यायचं, मला आमदार बनायचं आणि खूप काही, हे ध्येय नव्हतं। या समाजकारणाने राजकारणामध्ये येण्यासाठी जी मी परिस्थिती त्यावेळेस 2004 साली पाहतो, त्यापूर्वी पाहत होतो की माझा मतदारसंघ कसा आहे, मी जिथं राहतो, मी जिथं आता वैद्यकीय शिक्षण घेऊन या आपल्या भागामध्ये मी आता दवाखाना टाकून थांबलो आहे, पण जेव्हा मी त्यावेळेसची पूर्ण मतदारसंघातली किंवा आजूबाजूच्या गावांची परिस्थिती पाहतो की एकही गाव असं नव्हतं की ज्याला रस्ता होता चांगला प्रकारचा, आणि सर्वात म्हणजे शेगाव ते जळगाव जामोद होता हाच रस्ता, रस्त्यातून गाडीतून रस्ता कसा चालवायचा याची
त्यावेळेसची नियोजन होती. पिण्याच्या पाण्याचा विषयच नव्हता. आणि सगळ्या याच्यामध्ये असं वाटायचं की आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण करू शकतो. आणि आत्मविश्वास पूर्ण होता की आपण करू शकतो, बदलू शकतो, बदल घडवू शकतो. आणि त्यामध्ये जनतेचं जर सहकार्य केलं तर निश्चित आपण करू शकतो. आणि सुदैवाने लोकांनी विश्वास टाकला 2004 मध्ये. आणि जेव्हा जो माणूस क्षणिक आणि तात्काळ नियोजनाचा आपण विचार करतो तेव्हा ते नियोजन यशस्वी होत नाही, त्याला न्याय देता येत नाही. म्हणून जेव्हा तुमच्या हाती जी ध्येय किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला ते पद मिळतं त्यावेळेस तुम्हाला नियोजन हे खूप दूरदृष्टिकोन ठेवून पुढचं काय आपल्याला कोणत्या वर्षी आणि कोणत्या सालामध्ये कोणत्या टप्प्यामध्ये काय केलं पाहिजे त्याचं नियोजन 20-25 वर्षाचं नियोजन पहिल्या वर्षी करावं लागतं. त्याचे टप्पे ठरवावे लागतात. पण मी आतापर्यंत बोललो नाही, कारण माझ्या डोक्यामध्ये 2004 मध्ये पहिलं होतं माझ्या डोक्यामध्ये सरकारच होतं, रस्तेच नव्हते कुठं जायचे. पहिले रस्त्याच्या याच्यावरून पिण्याचं पाणी हे बेसिक नीड्स त्यात जर मतदारसंघात नाहीत तर तुम्ही खूप मोठे स्वप्न पाहू शकत नाही. आणि पहिल्या टप्प्यामध्ये काय करायचं, सेकंड याच्यामध्ये काय करायचं, जसे जसे लोक आशीर्वाद देतील त्याप्रमाणे त्या 5-5 वर्षाचा प्लॅन हा माझ्या डोक्यामध्ये सातत्याने चालू असायचा. आणि मग जसे जसं आपण पुढे गेलो सगळ्यांना आशीर्वाद दिला आणि जेव्हा मी सांभाळलं या बेसिक याच्यावर सगळ्यांना माहिती आहे की सगळ्या गोष्टी आपण हळूहळू पुढे देत राहिलो. पिण्याच्या पाण्याचं असेल, काय क्षार पाणीपट्ट असेल, किडनीचं असेल, एक एक गोष्टीतून मार्ग काढत आपण बेसिक नीड्स आणि लोकांच्या आरोग्याचे आणि त्या संबंधित प्रश्न हे पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण पूर्णत्वास नेत राहिलो. रस्त्यांचे प्रश्न आपण झाडे निर्माण करत राहिलो. अशा पद्धतीने मग सिंचनावर आपलं तोपर्यंत. आणि मला हजाराचा जेव्हा मी आमदार झालो 2004 मध्ये किंवा जीवा प्रकल्प आहे, जीवा प्रकल्प आहे, त्याला नवीन नाटक एवढं कुठं अभ्यास होता जीवा प्रकल्प, एवढा मोठा प्रकल्प ठीक आहे. आणि सगळेजण नकारात्मक याच्यात होते की जीवा प्रकल्प होऊच शकत नाही, या काय दोन तुमचे पीडित होत नाही, तुमच्या पुढचे पीडित होणार नाही. आपण पिच्छा दिला सोडून पहिल्या टर्म मध्ये म्हणजे याच्या मागे कुठे लागतं जर होणारच नाही प्रकल्प, कारण हे फक्त लोकच नाही सांगू, अधिकारी तेच सांगायचे. आणि मंत्र्याकडे गेलं तर मंत्री म्हणाले काय जीवा प्रकल्प होते का प्रकल्प, डायरेक्ट मंत्री सुद्धा म्हणाले जीवा होऊ शकत नाही. आणि मग तेव्हा माझ्या लोकांना जीवा प्रकल्प जर होऊ शकत नाही तर पर्याय काय. मग त्यावेळेस एवढा मोठा प्रकल्प त्याला निधी भेटणार नाही, हा लवकर होणार नाही, 2-3 पिढ्या तर तो होऊ शकत नाही, असं जर लोकांमध्ये किंवा यंत्रणेमध्ये जर त्या पद्धतीनं विचार असेल तर आपल्याला काहीतरी वेगळा विचार सुद्धा करावा लागेल. आणि मग बाकीच्या गोष्टी करता त्या टप्प्यामध्ये या विचार केला आपल्याकडून छोटे प्रकल्प जर लवकर जर होत असतील तर छोटे प्रकल्प झाले तर लवकर होतील. आणि म्हणून मी या 3 प्रकल्पाचं सर्वेक्षण झालेलं सर्वेक्षण झालं तर फिजिबिलिटी नव्हती, या प्रकल्पाची फिजिबिलिटी नव्हती. मग त्यावेळेस काही हजारे साहेबांसारखे त्यावेळेस अधिकारी होते काही की त्यांच्यासोबत जेव्हा डिस्कशन केली की हा झालाच काही प्रकल्प काही गावांचा फायदा होईल, तेव्हा जो आज नदीजोड प्रकल्प आपण म्हणतोय की नदीजोड प्रकल्प नदीजोड जी आज चर्चा चाललेली आहे, या देवेंद्र म्हणतायत नदीजोड प्रकल्प आपला तो विदर्भात होतोय. त्यावेळेस अधिकाऱ्यांनी जर संकल्पना दिली की भाऊ 2 तिकडे नाव आहे कचेऱ्याने इकडलं पाणी जर तिकडे ट्रान्सफर केलं तर हा प्रकल्प फिजिबल होईल. आता याच्या नदीतलं त्या नदीमध्ये पाणी सोडणं, परंतु त्यानंतर त्या विचार करता आपण देतांकडे गेलो, मला प्रगतीने फिजिबिलिटीच नाही, रिपोर्टच नाही, ईडी पण सगळे बसले. म्हणजे अधिकाऱ्यांनी तुमच्यासारखे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील कचरी नाल्यावर अर्कचरी प्रकल्प हा शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प सध्या बांधकामाधीन आहे. हा प्रकल्प केंद्र शासनाचे बळीराजा जलसंजीवनी योजनेतून समाविष्ट असून यास केंद्राचे अर्थसहाय्य प्राप्त आहे. या प्रकल्पामुळे बुलढाणा जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून निघणार असून प्रकल्पाची अद्ययावत किंमत 606.62 कोटी असून आतापर्यंत प्रकल्पावर 85.47 कोटी खर्च झालेला आहे. प्रकल्पाची उर्वरित किंमत 121.15 कोटी शिल्लक आहे. प्रकल्पातील मुख्य माती धरणाची लांबी 4970 मीटर आहे.
या प्रकल्पामुळे संग्रामपूर तालुक्यातील 8 गावांना सिंचनाची तथा पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय होणार आहे. याआधी भूसंपादन प्रक्रियेत अडथळा आल्याने सदर प्रकल्पाचे काम प्रलंबित होते. मात्र आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या अविरत प्रयत्नांमुळे आजवर या प्रकल्पाकरिता भूसंपादनाचे कोणतीही अडचण राहिली नाही. सदर प्रकल्पामुळे वन्य प्राण्यांना मुक्त संचार करणे सहज शक्य होईल व मानव प्राणी यांचे जीवन अबाधित राहील. सद्यस्थितीत प्रकल्पात बंदिस्त नलिका वितरण प्रणाली तथा धरणाचे ऊर्ध्व व पूर्ण संचय रेषेवरील रस्ते पुलांचे बांधकाम प्रगतीवस्थेत आहे. यामुळे धरणातील पाणी साठ्यामुळे खंडित होणारे रस्ते एकमेकांना जोडणे शक्य होईल व शेतकऱ्यांना शेत वहितो करणे व शेतमाल जलद गतीने ने-आण करणे शक्य होईल. बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या या कामामुळे संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा भाग 1 व 2, वारखेड, बोरखेड, सगोडा, दानापूर, वसाडी, पलसोडा इत्यादी गावातील 1460 हे क्षेत्रास शाश्वत सिंचन तथा पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. शेतातील पाण्याची भूजल पातळी वाढणार आहे. 2026च्या अखेरीस प्रकल्पातील पाण्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार असून शेतकऱ्यांच्या पाणी व वीज या मुख्य प्रश्नांवर मी कटिबद्ध राहील अशी शाश्वती देत याबाबत आपण सर्वांनी मिळून प्रकल्पाला लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यास सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केले आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळा प्रसंगी आमदार डॉक्टर संजय कुटे व त्यांच्या सुविद्य पत्नी अर्पणाताई कुटे, सिंचन प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता श्रीराम हजारे, कार्यकारी अभियंता परमजित सिंह जुनेजा, उपविभागीय अभियंता सतीश काळे, उपविभागीय अभियंता अमोल चौधरी, भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव अवचार, खरेदी विक्री संस्था अध्यक्ष विश्वासराव वरणकर, प्रकाश भुतडा, सोनाळा सरपंच हर्षल खंडेलवाल, राजेंद्र ठाकरे, राजूदा आभाडे, प्रमोद खोदरे, डॉक्टर दातीर यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते. MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर. या कामाचं वित्सर उद्घाटन भाऊंच्या हस्ते या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या भाऊंचा जो दूरदृष्टिकोन आहे तो अतिशय बाखणण्यासारखा आणि खरोखर त्याला आपल्या सगळ्यांच्याकडून ज्या पद्धतीनं हवा आहे तसा हेवा वाटणारा असा आहे. 2008 साली या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली. तेव्हापासून भाऊंचा दूरदृष्टिकोन या प्रकल्पाविषयी, या पट्ट्यातल्या असणाऱ्या इतर प्रकल्पाविषयी अतिशय वेगळा आहे. आपल्या जळगाव जामोदच्या पट्ट्यामध्ये चोंडी, आलेवाडी, अर्कचेरी हे भाऊंचे आवडते विषय आहेत. सिंचनाच्या दृष्टिकोनातून जिगावर ते त्यांचं विशेष प्रेम आहे. एक प्रशासकीय अधिकारी म्हणून 2016 पासून या प्रकल्पात मी काम करत असताना जाणवत आहे भाऊंची तळमळ खूप आहे. या प्रकल्पाच्या प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी असतील, या प्रकल्पातल्या असणाऱ्या अडचणी या संदर्भातले असतील, प्रत्येक गोष्टीवरती कसा तोडगा काढायचा, प्रत्येक गोष्टीला कसा न्याय द्यायचा हे मी त्यांना अगदी जवळून पाहिलेलं आहे. या प्रकल्पाची मूळ प्रशासकीय मान्यता जी होती ती जवळपास 70 कोटी रुपयाची होती. 2013 मधला भूसंपादनाचा आलेला कायदा, त्याच्यामुळे प्रकल्पाच्या भूसंपादनात झालेली वाढ आणि इतर घटक भागातनी झालेल्या दरसुजीतल्या आणि इतर संकल्पनातल्या बदलांच्या झालेली वाढ, या सगळ्या गोष्टींना आपल्याला या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता जी 606 कोटीची घ्यायची होती, त्यासाठी अक्षरशः भाऊंनी मंत्री महोदय गिरीश महाजन साहेबांच्याकडे तेव्हा तत्कालीन परिस्थितीमध्ये खूप पाठपुरावा केला आणि ह्या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली. या प्रकल्पाला प्रत्येक वर्षी मिळणारं बजेट हे कसं वाढून मिळेल यासाठी भाऊंनी भरपूर प्रयत्न केलेत. गेल्या वर्षीचा किस्सा आहे, प्रकल्पाला नियर अबाउट 50 कोटी रुपयाची वार्षिक तरतूद होती, पण मार्च अखेरला 108 कोटी तब्बल मिळवून या प्रकल्पात पाणीसाठा करून घेण्यासाठी भाऊंनी अतिशय प्रयत्न केले. आपण सगळेजण आतापर्यंत बघतोय नदी जोड योजना वगैरे ऐकतोय, आपण वनगंगा, नळगंगा नदी जोड योजना वगैरे अशा गोष्टी आपण ऐकतोय की ज्या आता कुठं मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. पण 2008 सालचा भाऊंचा दृष्टिकोन जर पाहिला तर या प्रकल्पात नदी जोड योजना ऑलरेडी भाऊंनी इम्प्लिमेंट केलेली आहे. नदीचं पाणी कचेरी नाल्यामध्ये आणलेलं आहे आणि या प्रकल्पाला जे पूर्णत्वाचं रूप देऊन या भागातल्या या 5-6 गावांचा पिण्याचा पाण्याचा आणि सिंचनाचा लाभ कायमस्वरूपी आणि शाश्वत मिळेल यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. भाऊंच्या या मार्गदर्शनामध्ये आम्ही या प्रकल्पाची कामं अतिशय चांगल्या पद्धतीने दिसत पद्धतीने पूर्ण करत आहे. तुम्हा कास्तकारांचं, बांधवांचं, आम्हाला सगळ्यांना सहकार्य आहे आणि त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वाकडे जात आहे. म्हणजे लाडके आमदार व दूरदृष्टी असणारे असे नेते आहेत. जलयोद्धा त्यांची उपाधी आहेच त्यांना. आपण मतदारसंघात बघतो की जिल्हा प्रकल्पासोबत चौंडी असो, आलेवाडी असो, अर्कचेरी प्रकल्पात त्यांनी गती दिलेली आहे. वेळोवेळी त्यांनी साहेबांनी या प्रकल्पाच्या सुपरमा कुटाकडे त्याला पुढे नेलंय. त्याचसोबत आज वहिनी साहेब पण सोबत आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय अधीक्षक श्री हजारे साहेब आहेत, सर्व पदाधिकारी विराजमान, सर्व पदाधिकारी मंचावर, सर्व माझे प्रकल्पग्रस्त व प्रकल्पामध्ये जी काही लाभ क्षेत्रामध्ये आहेत सर्व कास्तकार, 8 गावाचे कास्तकार, त्यांचं सर्व स्वागत करतो. प्रकल्पामध्ये हा प्रकल्प 2009 सुरू झालेला आहे. त्याच्यानंतर वेळोवेळी याला सुप्रमामध्ये आपण 17 मध्ये हा सुप्रमामध्ये 2-3 वर्ष अटकलेला होता. कुटे साहेबांनी याला पूर्ण प्रयत्न करून वरिष्ठ पातळीवर अधिकारी असेल, अधिकाऱ्यांच्या पातळीवर किंवा राजकीय पातळीवर जाऊन त्याला मान्यता दिलं आणि प्रकल्पाचं आज रोजी बघतोय तर प्रकल्प मागच्याच वर्षी गणगणी झालेली आहे आणि आता आपण पिढींच्या कामाला हात घालतोय. तर त्याच्यासाठी सर 2 मिनिटं आपण एक चित्रफित केलेली आहे. आपल्यासाठी चित्रफित या प्रकल्पाची पूर्ण एकंदरीत माहितीसाठी चित्रफित केलेली आहे. गावालगत कचेरी नाल्यावर अरकचेरी ब्रोलबा प्रकल्प हा शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प बांधकामाधीन आहे. हा प्रकल्प केंद्र शासनाचे बळीराजा जलसंजीवनी योजनेत समाविष्ट असून यास केंद्राचे अर्थसहाय्य प्राप्त आहे. या प्रकल्पामुळे बुलढाणा जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून निघणार आहे. प्रकल्पाची अद्यावत किंमत 606.62 कोटी असून आतापर्यंत प्रकल्पावर 485.47 कोटी खर्च झालेला आहे. प्रकल्पाची उर्वरित किंमत 121.15 कोटी आहे. प्रकल्पातील मुख्य माती धरणाची लांबी 4170 मीटर आहे. पैकी माती धरण, सांडवा तथा मुख्य विमोचकाचे बांधकाम 100% पूर्ण झाले आहे. या प्रकल्पामुळे संग्रामपूर तालुक्यातील 8 गावांना सिंचनाची तथा पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय होणार आहे. प्रकल्पास एकूण 310.16 हेक्टर जमिनीची आवश्यकता असून आतापर्यंत 279.49 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. उर्वरित 30.67 हेक्टर क्षेत्र संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. भूसंपादनास कोणतीही अडचण नाही. प्रकल्पाची सिंचन क्षमता 1834 हेक्टर असून मुख्य धरणाची साठवण क्षमता 13.103 दलघमी आहे. प्रकल्पाचे मूळ नियोजनानुसार कचेरी नदीवरील मुख्य माती धरणात कचेरी नाल्यावरील 4.79 दलघमी व अरनाल्यावरील 8.32 दलघमी पाणी भूमिगत कालव्याद्वारे कचेरी नाल्यावरील मुख्य माती धरणात वळवून संकल्पित पाणी साठा पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे. जून 2025 मध्ये प्रकल्पाची घळभरणी पूर्ण झाली असून कचेरी नाल्यावरील 4.79 दलघमी पाणी साठा प्रकल्प नियोजनानुसार निर्मित झालाय. वन विभागाच्या सूचनेनुसार अरनाल्यावर उघड्या कालव्याऐवजी भूमिगत कालवा केल्यास यामुळे बहुमूल्य जमिनीची बचत होऊन वन्य प्राण्यांना मुक्त संचार करणे शक्य होईल व मानव प्राणी यांचे सहजीवन अबाधित राहील. यासाठी भूमिगत कालवा हा पर्याय अंतिम करून त्यानुसार अरनाल्यावरील 8.32 दलघमी पाणी यशस्वीरित्या कचेरी नाल्यावरील मुख्य माती धरणात आणून धरण हे संकल्पित क्षमता 13.103 दलघमी पर्यंत भरणे शक्य होईल. सदर कामाच्या अंदाजपत्रकास सक्षम स्तरावर तांत्रिक मान्यता प्राप्त झाली असून निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. जून 2027 पर्यंत भूमिगत कालव्याची कामे पूर्ण करून उर्वरित 8.32 दलघमी पाणीसाठा निर्मिती करायचे नियोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत प्रकल्पात बंदिस्त नलिका वितरण प्रणाली तथा धरणाचे ऊर्ध्व व पूर्व संचय रेषेवरील रस्ते तथा पुलांचे बांधकाम प्रगती अवस्थेत आहे. यामुळे धरणातील पाणी साठ्यामुळे खंडित होणारे रस्ते एकमेकांना जोडणे शक्य होईल व शेतकऱ्यांना शेती वहित करणे व शेतमाल जलद गतीने ने-आण करणे शक्य होईल. सांडव्यावरून निघणाऱ्या उच्च कालव्यामुळे खंडित होणाऱ्या वारखेड रस्ता व अस्तित्वात असलेले शेतरस्ते जोडण्यास्तव 90 मीटर लांबीच्या पुलाची तरतूद करण्यात आली आहे. बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या या कामामुळे संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा भाग 1 व 2, संग्रामपूर, वारखेड, बोरखेड, सगोडा, दानापूर, बल्हाडी, बलसोडा,
इत्यादी गावातील शाश्वत सिंचन तथा पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. या समावेश क्षेत्रात एकूण 4 पाणी वापर संस्था प्रस्थापित असून स्थापनेची कार्यवाही सुरू आहे. स्थापनेसोबत या संस्थांचे कार्यान्वीकरण तथा बळकटीकरण करणे हा शासनाचा मुख्य हेतू असून यामुळे समावेश क्षेत्रात उपलब्ध पाण्याचा वापर संपूर्ण कार्यक्षमतेने तथा समन्वयी तत्वावर करणे शक्य होईल. बंदिस्त नलिका वितरण प्रणालीची कामे पूर्ण झाल्यावर संकल्पित 1834 हेक्टर सिंचन क्षमता निर्मिती होणार आहे. जून 2026 पूर्वी सदर कामे पूर्ण करण्याचे यंत्रणेचे नियोजन आहे. या कामासाठी शेतकऱ्यांना शासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. फायदे: अपुरे पर्जन्यमान, वेगाने कमी होणारी भूजल पातळी, यामुळे सोनळा परिसरात पूर्वी होणाऱ्या संत्रा उत्पादनात मोठी घट झाली आहे. येथील दर्जेदार संत्र्याच्या देशभर व इतर देशात थेट निर्यातीमध्ये घट झाली आहे. प्रकल्पामुळे शाश्वत पाणी पुरवठा शक्य असून पुन्हा संत्रा तथा इतर नगदी पिकांचे उत्पादन होऊन पूर्वीप्रमाणे निर्यात करणे शक्य होईल. याशिवाय परिसरातील भूजल पातळी वाढून पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमस्वरूपी दूर होईल. शेतकरी यांचे दरडोई उत्पन्न वाढून राहणीमान उंचावे. या प्रकल्पामुळे संग्रामपूर तालुक्यातील 8 गावांमधील 1834 हेक्टर सिंचन क्षमता निर्मिती होऊन या क्षेत्रास सिंचन व पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय होईल. धन्यवाद.